आणि आता एक मोठी बातमी, नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधलाय। हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावर का आलं नाही? गृह खातं झोपा काढत होतं का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केलाय। या नागपूरमध्ये हिंदू खतरे में कसा काय? मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं? मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत होतं का? हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही? आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का? या सगळ्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न दडलेले आहेत। औरंगजेब असो, अफजल खान असो, ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे पुरावे आहेत। ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय? तुम्ही सरकारकडे जा, मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरातमध्ये जन्माला आलेला औरंगजेब जो महाराष्ट्राने त्याला मुठमाती दिली ती कबर तुम्ही उद्ध्वस्त करा। तो जेव्हा सोहळा कराल तेव्हा चंद्राबाबू आणि नितीश कुमारला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा। आहे सोपा विषय आहे, त्याच्यात दंगल करायचं कारण काय? बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। नागपूर हिंसाचार प्रकरणात कशा पद्धतीने कारवाई करता येईल याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचं आयुक्त रवींद्र सिंघल यांनी स्पष्ट केलं। भीती नष्ट व्हावी यासाठी संवेदनशील भागात रूट मार्च काढत असून अफवांवर विश्वास ठेवू नका असं आश्वासन आयुक्तांनी दिलं। नागपूरमधील हिंसाचारात जखमी झालेले झोन 5चे डीसीपी निकेतन कदम यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय। त्यांच्यावर कुऱ्हाडीनं हल्ला करण्यात आला होता। दरम्यान डॉक्टरांनी कदमांना 15 दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिलाय। नागपूरमधील दंगली प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत 50 पेक्षा अधिक लोकांना ताब्यात घेतलंय तर 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दंगलीमध्ये विधी संघर्ष बालकाचाही समावेश आहे आणि या प्रकरणात स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी देखील गुन्हा दाखल करण्यात आलाय। नागपूरमधील हिंसाचार सगळ्यात आधी पेशणे कुटुंबावर खरं तर दगडफेक झाली। 200 पेक्षा अधिक तरुणांनी घरावर हल्ला चढवला। पेशणे यांच्या घरी दगड, विटा आणि लोखंडी रॉड आढळून आलेत। या प्रसंगाबाबत सांगताना माधुरी पेशणे यांच्या डोळ्यात पाणी आलं। नागपूर हिंसाचार प्रकरणात जखमी झालेल्या एका पोलीस अधिकाऱ्यावर आणि कर्मचाऱ्यावर न्यूरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी या जखमी पोलिसांची भेट घेतली। हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करत त्यांनी कारवाईची मागणी केली। नागपूरमध्ये झालेल्या दंगलीमध्ये गीतांजली टॉकीज परिसरातल्या 4 चाकी गॅरेजचं मोठं नुकसान झालेलं आहे। या गॅरेजमधील 8 ते 9 वाहनं फोडण्यात आली। नागपूरच्या महाल परिसरात झालेल्या राड्यात दगडफेकीत विटांचा वापर करण्यात आला। या परिसरात बऱ्याच घरांची कामं सुरू आहेत, त्यामुळे दगडफेकीत विटांचा वापर झाल्याचं समोर आलंय। छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीची पाहणी केली। नागपूर दंगलीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्थेबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करत शांतता राखण्याचं आवाहन केलं। नागपूर दंगलीनंतर राज्यभरातील पोलीस अलर्ट मोडवर आलेले आहेत। संभाजीनगरमधील संवेदनशील भागात पोलिसांनी रूट मार्च काढला। सोमवारी झालेल्या राड्यानंतर नागपुरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे। नागरिकांमधील दहशतीचं वातावरण कमी करण्यासाठी पोलिसांकडून रूट मार्च काढण्यात आला। चिटणीस पार्क भागात पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांच्या नेतृत्वात पोलिसांच्या पथकाकडून रूट मार्च काढण्यात आला। काल याच भागात राडा झाला होता। नागपुरातील हिंसाचारावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी खुलताबादला यावं, मी स्वतः त्यांच्यासोबत जाईन असं जरांगे म्हटलं। मी जे बोललो त्यावर ठाम आहे, मी माफी मागणार नाही अशी ठाम भूमिका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली आहे। मी देवेंद्र फडणवीसांची व्यक्ती म्हणून औरंगजेबाशी तुलना केली नाही, कारभार म्हणून तुलना केली असं स्पष्टीकरण सपकाळ यांनी दिलं। नागपुरातील दंगलीनंतर उद्धव ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। हा जर पूर्वनियोजित कट होता तर गृह खात्याच्या ते कानावर का आलं नाही? गृह खातं झोपा काढत होतं का? असा खोचक सवाल उद्धव ठाकरेंनी केला।
ज्या शहरात मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री राहतात अशा शहरात हा प्रकार घडतो आणि पोलिसांना याबाबतची कल्पना नसते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय। पोलिसांनी जर ती जळणारी चादर बाहेर काढली असती तर ही गोष्ट पुढे इतकी वाढली नसती असंही आव्हाड म्हटलंय। महंत रामगिरी महाराजांनी औरंगजेबाची कबर काढण्यासाठी समर्थन दिलेलं आहे। छत्रपती संभाजी महाराजांची क्रूरपणे हत्या केली अशा क्रूर औरंगजेबाची कबर काढण्याची मागणी सुरू आहे, त्याला आमचं समर्थन आहे असं महंत रामगिरी महाराज म्हटलेत। तर नागपूरमध्ये झालेला राडा पूर्वनियोजित असून तिथे दगड जमा करून दगडफेक करण्यात आली असं देखील रामगिरी महाराज म्हटले। कोल्हापूर सत्र न्यायालयानं प्रशांत कोरटकरचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणं आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायदेवतेनं निकाल दिलाय, आता पोलिसांनी बिळातून बाहेर काढून कोरटकरला अटक करावी। कोरटकर एकटा आहे की त्याच्यासोबत अजून कोण आहे? महाराष्ट्र अशांत करण्याचं षडयंत्र सुरू आहे का याचा तपास करणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया इंद्रजित सावंत यांनी दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती। या बैठकीला मनसेचे नेते, सरचिटणीस आणि मुंबईतील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगजेबाच्या मुद्द्यावर त्यांनी भाष्य केलं। छावा कादंबरी शिवाजी सावंत यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिली आणि आता सिनेमा आला आणि या सर्वांना आता औरंगजेब आठवला का असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला। जळगावच्या एरंडोल तालुक्यात शिवसेनेला खिंडार पडलंय। शिवसेनेचे 3 माजी नगराध्यक्ष, पंचायत समितीच्या 2 माजी सभापतींसह इतर पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला। ओडिसातील खासदार प्रदीप पुरोहित यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेलं विधान अवमानकारक आणि महाराष्ट्राच्या भावना दुखावणारं आहे। त्यांनी 24 तासात माफी मागावी, नाहीतर मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिलाय। राज्य सरकार सामान्यांना टोल मार्फत लुटतंय, सरकारनं एका पैशाचा हिशोब द्यावा अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। तर टोल मर्यादा संपल्यानंतरही एक्सटेन्शन देण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही पटोले यांनी केलाय। इतिहासाची पुन्हा एकदा पुनरावृत्ती होणार अशी भावना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अजय महाराज भोसले यांनी व्यक्त केली आहे। बाबरीप्रमाणे शिवसैनिकांनी कबर हटवली तर शिंदे साहेबही बाळासाहेबांसारखा अभिमान व्यक्त करतील असंही मत त्यांनी व्यक्त केलं। वाशिम जिल्ह्यातील सर्वात मोठ्या असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला। शिरपूरच्या सरपंचपदी सिंधुताई कांबळे यांची बिनविरोधी निवड झाली। कराड तालुक्यातील सह्याद्री साखर कारखाना निवडणुकीमध्ये अवैध ठरलेल्या 10 अर्जांपैकी पुणे प्रादेशिक सहसंचालकांनी 9 अर्ज वैध असल्याचा निकाल दिला। वैध ठरलेले सगळे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक असून अवैध ठरलेला अर्ज हा विद्यमान संचालक मानसिंगराव जगदाळे यांचा आहे। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याबाबत भाजप नेते किरीट सोमय्या अमरावती दौऱ्यावर होते। पोलीस अधीक्षकांसह बैठक घेत त्यांनी जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना लक्ष्य केलं। 15 पैकी 8,000 जन्म प्रमाणपत्र बेकायदेशीरित्या दिल्याचा आरोप सोमय्या यांनी केला।